की असा एक विचार दिल्लीतनं गल्लीपर्यंत चाललेला आहे आणि त्याच्या अनुसरून काम होत आहे. आवडतात तटकरे साहेबांनी आज एक विधान केलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की राष्ट्रवादी शरद पवार बरोबरचे अनेक सहकारी पुढील कालावधीमध्ये निघून जातील त्यावेळेस त्यांना ते समजणार असं. तटकरेंनी पवार साहेबांची काळजी करू नये. किंबहुना त्यांनी केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून जरा तोंडाला लगाम लावला तर बरं होईल. आणि कोणीही सोडून गेलं तरी पवार साहेब एकटे समर्थ आहेत लढा द्यायला. ते कुणावर अवलंबून नाही आणि तटकरेंवर तर नाहीच नाही. पुढील आठवड्यापासून राष्ट्रवादी अपात्र आमदारांची सुनावणी सुरू होती. उद्यापासून सुनावणी सुरू होत नाही. उद्या वकिलांची परिषद बोलवलेली आहे. वकील समोर जाऊन मांडतील आणि जे सत्य आहे ते समोर येईल ना. आम्ही सत्य बोलू. रोहित पवार या शिबिराला उपस्थित नाहीये. अनेक चर्चा उपस्थित केल्या जात आहे. कोणी एखादा माणूस कोरोनाने आजारी असेल तर तो या शिबिराला कसा येऊ शकेल? नेमकं काय म्हणजे तुम्हाला कोणी आला नाही की काहीतरी गोंधळ आहे. रोहित पवाराच्या बाबतीत काही गोंधळ असू शकतो. मला पत्रकारांना समजायला पाहिजे. कुठे मी शोधून संध्याकाळपर्यंत सांगतो. सध्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मलंगड इथलं जे भाष्य केलेलं आहे त्यावरून धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य आहे काय असं असं आहे. मला एकनाथ शिंदे यांचा स्वभाव माहिती आहे. ते सहसा असं बोलत नाही. पण काल अचानक ते हिंदू धर्म म्हणजे हिंदू मुसलमानांमध्ये तेढ व्हावी असं काहीतरी बोलून गेले. अर्थात त्याचा अर्थ तसा नसावा असं मला वाटतोय. पण मुख्यमंत्र्यांनी हे बोलावं की तुमच्या मनात जे आहे ते हे एकनाथ शिंदे पूर्ण करून दाखवेल. हे वाक्य मला खटकलं. त्या परिसरामध्ये हाजीमलंगच्या परिसरामध्ये हिंदू मुसलमान सगळे राहतात आणि त्याच्यामध्ये ऐक्य आणि सामंजस्य अनेक वर्षांपासून. आनंद दिघेही तिथे जात होते पण वर्षातनं एकदा. ते वारंवार तिथे जाऊन तिथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत नसत. हिंचं जे भाष्य आहे ते तसं नसावं असं मला वाटतंय. पण ह्यांच्या भाष्याने वातावरण खराब होईल अशी परिस्थिती होईल. म्हणजे त्यांच्या मनातला उद्देश काय आहे ते त्यांनी स्पष्ट करावं. तुमच्या मनात जे आहे ते मी करून दाखवीन म्हणजे काय नेमकं काय करून दाखवायचं त्यांनी आता सांगणं गरजेचं आहे. सर, सीट शेयरिंग को लेकर बहुत अटकलें लगाई जा रही है. 12 ऐसा है संजय राउत कहते हैं कि ऐसा है कि हमने हमका मुंह खोला है क्या? कौन क्या कहता है इसके ऊपर मैं टिप्पणी राष्ट्रवादी की तरफ से क्यों करूं? हमने बोला है क्या कुछ? पर सीट शेयरिंग बहुत जल्द एकदम अच्छे से हो जाएगी ये ध्यान में रखो. वहां तो 3-3 सीएम के स्पर्धक तैयार हो गए. पर प्रेस बात ही नहीं कर रही. एक तरफ से अजित पवार के लोग कह रहे हैं कि ये शपथ लेंगे. एक तरफ से एकनाथ शिंदे के लोग पीछे पड़े हुए हैं कि ये शपथ लेंगे. और तीसरी तरफ तो घोषणा हो गई भाजपा की तरफ से कि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होंगे. आप हमारे पीछे लगे हुए रहते हैं. कोई मुश्किल नहीं लगती आपको? 3 पार्टीज है तो प्रकाश अम्बेडकर. अरे लोग 35 पार्टी लेके जब एनडीए बन सकती है तो इधर 3 पार्टी लेके एमबीए नहीं बन सकती क्या?